नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज. 10 ऑगस्टची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताचे सर्वात मोठी अपडेट, नवीन आलेली अपडेट आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी नवीन आलेली अपडेट आहे. बघा, महिला विभाग नवीन सूचना. महिला व बालकल्याण विभागाने नवीन सूचना ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता या सूचना कशा संदर्भात आहेत, काय आहेत, अतिशय महत्त्वाची माहिती. या ज्या काही सूचना आहेत, या सूचनांमुळे महिला भगिनींचं जे काही पैसे येण्याचं जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये भरपूर बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन सूचना या ठिकाणी आता दिलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर जे तुम्हाला पैसे मिळतात, बघा लाडक्या बहिणींनो, जे तुम्हाला पैसे मिळतात तर त्याच्यामध्ये भरपूर बदल ह्या ठिकाणी होणार आहे. आता काय बदल होणार आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जबरदस्त अपडेट आहे. आणि पुढे पाहू शकता, बघा आता या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना आता पैसे मिळणार नाही, त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आलेली आहे. नवीन सूचना ज्या आहेत त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या सूचना काय ते संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या विषयी ही जबरदस्त अपडेट आहे. त्याच्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरानी भाषेत. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर आलेली आहे. पाहू शकता, बघा अतिशय जबरदस्त माहिती, महत्त्वाची माहिती ह्या ठिकाणी देण्यात आली आहे. बघा ही जी काही माहिती ती महिला व बालविकास विभागाकडनं देण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाकडनं ही माहिती देण्यात आली. इथं ही माहिती काय, बघा अतिशय जबरदस्त माहिती, महत्त्वाची माहिती. यापुढे या महिलांना पैसे मिळणार नाहीत. कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे मिळणार नाही त्याच्या संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरानी भाषेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला विनंती कळतोयची विनंती आहे, सर्वांनी शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजणार आहे तुम्हाला पैसे येणार आहेत किंवा नाही. अतिशय महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. बघा, महिला व बालविकास विभागाची एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये ठरलेलं हे आहे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर काय सूचना देण्यात आली आहे, बघा पहिली महत्त्वाची सूचना, नारी शक्तिदूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे. बघा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी लक्षात घ्या. सर्वांनी नारी शक्तिदूत ॲपवर अर्ज भरले होते का? कोणकोणत्या महिला आहेत ज्या आता व्हिडिओ पाहतात, बघा कोणकोणत्या महिला आहेत ज्या महिलांनी नारी शक्तिदूत ॲपवर अर्ज भरलेले होते. ज्या महिलांनी नारी शक्तिदूत ॲपवर अर्ज भरले होते त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. नारी शक्तिदूत ॲपवर तुम्ही अर्ज भरला आहे का? ज्यांनी अर्ज भरला होता नारी शक्तिदूत ॲपवर त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, पटापट लिहून पाठवा. बघा सूचना काय, लाभार्थ्यांचं वय दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर त्या लाभार्थ्यास अपात्र करावे अशी पहिली सूचना देण्यात आली आहे. बरोबर आहे. जी काही मीटिंग झाली होती महिला व बालविकास विभागाची त्या मीटिंगमध्ये पहिली सूचना करण्यात आली. जर 21 वर्ष वय पूर्ण नसेल तर त्यांना अपात्र करण्यात यावं नारी शक्तिदूत ॲपवर. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो, तुम्हाला विचारतोय, तुम्ही नारी शक्तिदूत ॲपवर अर्ज केला आहे की वेबसाईटवर? ज्यांनी वेबसाईटवर केला आहे त्यांनी वेबसाईट लिहून पाठवा. ज्यांनी नारी शक्तिदूत ॲपवर अर्ज केला आहे त्यांनी नारी शक्तिदूत ॲप लिहून पाठवायचं. तुम्ही कुठे अर्ज केला आहे, वेबसाईटवर की नारी शक्तिदूत ॲपवर, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. त्याच्यानंतर बघा दुसरी सूचना काय, वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचं वय हे दिनांक 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे. बघा आता आपण पाहिलं सुरुवातीला नारी शक्तिदूत ॲप, नंतर वेब पोर्टल म्हणजेच काय, वेबसाईटवर. म्हणूनच तुम्हाला विचारतो लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची माहिती, तुम्ही कुठे अर्ज केला आहे, नारी शक्तिदूत ॲपवर की वेबसाईटवर? जर तुम्ही वेबसाईटवर अर्ज केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये वेबसाईट लिहून पाठवा. जर तुम्ही नारी शक्तिदूत ॲपवर अर्ज केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नारी शक्तिदूत ॲप लिहून पाठवायचं. अतिशय जबरदस्त माहिती सांगतोय लाडक्या बहिणींनो, काळजीपूर्वक बघा. अतिशय जबरदस्त माहिती बरं, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती. हप्ते तुमचे बंद होऊ शकतात त्याच्यासाठी महत्त्वाची माहिती सांगतोय, म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. पुढे बघा तिसरी सूचना,
लाभार्थ्यांचे वय दिनांक 1/8/2025 बघा काय सांगतो लक्षात घ्या. 1 ऑगस्ट 2025 रोजी 65पेक्षा जास्त असले तर त्यांना अपात्र करावे. बघा काय म्हटलेलं आहे, तिसरी सूचना, लाभार्थ्यांचं वय हे 1 ऑगस्ट 2025पर्यंत. बघा ज्या महिलांचं वय 1 ऑगस्ट 2025च्या बघा 1 ऑगस्ट 2025 रोजी 65पेक्षा जास्त असेल तर त्या सगळ्यांना अपात्र केलं जाणार आहे. ठीक आहे. जर तुमचं वय हे 1 ऑगस्ट 2025पर्यंत 65 वर्ष वय असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड. बघा सुरुवातीला काय म्हटले, चौथी सूचना काय, 1 ऑगस्ट 2025पर्यंत ज्यांचं वय 65 आहे त्यांना अपात्र केलं जाणार आहे. म्हणजे 65पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. त्याच्यानंतर बघा चौथी सूचना, लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी. म्हणजेच काय, फक्त आधार कार्डच आहे आणि आधार कार्डवरच वयाचा पुरावा पकडू नये असं या ठिकाणी स्पष्ट सूचना आहेत. म्हणजे जर तुम्ही आधार कार्ड दिलं असेल तर आधार कार्डवरच इतर जे काही कागदपत्र आहेत तेही तपासणी करूनच वयाची खात्री करावी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा पुढे म्हटलेलं आहे, वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे. बघा ही पण अतिशय महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही आधार कार्ड दिलं होतं, बरोबर आहे, आधार कार्डच्या सोबत बघा आधार कार्डच्या सोबत इतर काही अजून दिलं होतं तुम्ही. जर समजा तुमचा जन्माचा दाखला असेल, जन्माचा दाखला आणि आधार कार्डवर वेगवेगळी तारीख असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही म्हणताय, भरपूर महिला म्हणतायत की सर आम्हाला अपात्र केलं गेलं आहे, आम्ही आमचं उत्पन्न पण 2.5 लाख रुपये नाही आहे तरी देखील आम्हाला अपात्र केलं गेलं आहे. तर त्याचे कारणं ही आहेत. काय, तुमचं जन्मतारखेत त्या ठिकाणी बदल आढळतो आहे, किंवा मग तुमचं रेशन कार्ड असेल, एका रेशन कार्डमध्ये 3 महिला लाभ घेत आहेत, ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो आहे. सगळं काही समजून सांगतो आहे, फक्त महत्त्वपूर्ण माहिती आहे, लक्षपूर्वक सगळ्यांनी ऐकायची. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला देतो आहे. आणि सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती तुम्हाला मिळते. प्रवीण हेरे कमी असं चॅनल आहे ज्याच्यावर सगळ्यात अगोदर माहिती मिळते. आणि त्याच्यासोबत महत्त्वाचं म्हणजे काय, तर ही जी काही माहिती आहे मी तुम्हाला सांगतो आहे, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, जबरदस्त आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि ही माहिती जी आहे ती अतिशय गावरानी भाषेत तुम्हाला देतो आहे, गावरानी भाषेत, अतिशय सोप्या भाषेत, गावरानी भाषेत तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहायचा आहे. ठीक आहे. आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा, तर आत्ताच आपण काय बघितलं, आधार कार्ड आणि जन्माचा जो काही पुरावा दिला असेल, इतर जे काही पुरावे असतील त्या इतर कागदपत्रांवर आणि आधार कार्डवर जर जन्मतारखेत बदल असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न कमी जरी असेल आणि तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही त्या ठिकाणी तफावत आढळली तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. पुढची महत्त्वाची माहिती बघा, 5व्या नंबरची सूचना, कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. लक्षात घ्या काय सांगतोय, एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. 2पेक्षा जास्त लाभार्थींच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे. बघा, एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब आहे, बरोबर आहे. 2पेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्यांचे रेशन कार्ड तपासावे, त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे. जसं शासन निर्णयान्वये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितले, एक विवाहित महिला असायला पाहिजे आणि एक अविवाहित महिला असायला पाहिजे. 2च महिला एका कुटुंबातील लाभ घेऊ शकतात. आता एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब, कळलं. एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब म्हणजेच काय, तर एका रेशन कार्डमध्ये फक्त 2च महिला लाभ घेऊ शकतात. कोणकोणत्या, एक अविवाहित आणि एक विवाहित, अशा 2च महिला लाभ घेऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त जर जास्त महिला असतील तर त्या महिला सरळ अपात्र केल्या जाणार आहेत. ठीक आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. पुढे बघा, माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे. म्हणजेच काय, जर समजा एका घरामध्ये 3 महिला लाभ घेत असतील, एका कुटुंबामध्ये एका रेशन कार्डमध्ये 3 महिला लाभ घेत असतील तर घरातील जे काही सदस्य असतील त्यांना विचारलं जाणार आहे की कोणत्या महिलेला अपात्र करायचं आहे आणि त्या महिलेलाच अपात्र केलं जाणार आहे. ठीक आहे. नंतर बघा, लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी. बघा,
लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर, म्हणजेच बघा लाभ कधी चालू झाला होता तुमचा, ऑगस्टमध्ये तुम्हाला पहिला हप्ता आला होता, बरोबर आहे. रक्षाबंधनाच्या निमित्तानेच तुम्हाला पहिला हप्ता आला होता. 3,000 रुपये तुम्हाला मागच्या वेळेस पाठवले होते, बरोबर आहे. सगळं काही मी तुम्हाला सांगू शकतो, सगळं काही मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगत आलेलो आहे, म्हणजे सगळं काही तुम्हाला सांगू शकतो, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये काय सांगितले आहे, जर लाभ तुमचा चालू झाला म्हणजे ऑगस्टमध्ये तुम्हाला लाभ द्यायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर जर समजा घरातील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल आणि तुम्ही त्या महिलेचं नाव ॲड केलं असेल, बरोबर आहे, त्या महिलेचं नाव तुम्ही ॲड केलं असेल, तर त्याच्यामध्ये जर समजा नावांमध्ये तुम्ही काही बदल केला असेल किंवा रेशन कार्डमध्ये काही बदल केला असेल, तर काय म्हटलेलं आहे, जुने रेशन कार्डप्रमाणेच कुटुंबातील महिलांची संख्या जी आहे ती ग्राह्य धरावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, कुटुंबात 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे. बघा 6व्या नंबरची सूचना, एका कुटुंबात एका रेशन कार्डमध्ये जर 2 महिला, विवाहित महिला हा शब्द महत्त्वाचा आहे, विवाहित महिला जर लाभ घेत असतील तर त्याच्यापैकी फक्त एकच महिला पात्र असेल, एक महिला अपात्र असणार आहे. उदाहरणार्थ बघा, कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2पेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील. म्हणजेच काय, जर समजा सासू पण लाभ घेते आहे आणि सून पण लाभ घेते, बरोबर आहे, सासू पण आणि सून पण लाभ घेते, तर एकच महिलेला लाभ मिळेल, म्हणजे एकच विवाहित महिलेला लाभ मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक महिला ही अपात्र होणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे. आता असं का म्हटलेले, 2 बहिणी जर लाभ घेत असतील, म्हणजे बघा नियम काय सांगतो आहे आपल्याला, एक विवाहित महिला पाहिजे, एक विवाहित महिला आणि एक म्हणजे अविवाहित महिला पाहिजे, बरोबर आहे. जर समजा 2 अविवाहित महिला लाभ घेत असतील तरी एकच पात्र आहे आणि 2 विवाहित महिला लाभ घेत असतील तरी देखील एकच महिला पात्र आहे. सगळं काही तुम्हाला समजून घ्यायचं आहे, अतिशय सोप्या गावरानी भाषेत तुम्हाला सगळं काही समजून सांगितलेलं आहे. सर्व महिला भगिनींना हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओ तुम्हाला परत पाहायचा आहे तर परत तुम्ही पाहू शकता. तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे कोणी मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. अतिशय जबरदस्त माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आलेल्या ज्या काही सूचना आहेत, कशा पद्धतीने अर्ज अपात्र करायचे आहेत त्याच्या संदर्भाच्या सूचना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, वाचून सगळं काही समजून सांगितलेलं आहे अतिशय सोप्या व गावरानी भाषेत. त्याच्यामुळे सर्वात अगोदर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळाली आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.